हॅलो तसं काय बरं म्हणले आठवलं त्या दिवचं 15-20 मिनिटं सर हा येतो నేను ఇక్కడ కిషన్ చౌకటి ఓకే చాలా पोलीस स्टेशन जवाहरनगर छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 22/2/2026 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस अंमलदार गोरे व ASI नलवडे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक माहिती मिळाली की एक इसम हा शिवाजीनगर परिसरामध्ये धारदार शस्त्र घेऊन फिरत आहे. सदरच्या माहितीवरून ते तात्काळ त्या ठिकाणी गेले व एका इसमास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी सांगण्यास टाळाटाळ केली व त्याच्या हालचाली थोड्याशा संशयित दिसून आल्या. म्हणून त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये एक धारदार चाकू व एक विवो कंपनीचा मोबाईल मिळून आला. त्यास पोलीस स्टेशनला आणून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दीपक उर्फ यश सचिन साळवे वय 18 वर्षे राहणार इंद्रानगर असे सांगितले. त्याच्याकडे मिळालेल्या धारदार चाकूवरून त्याच्याविरुद्ध शस्त्राधिनियमप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्यास त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. सदरचा तपास ASI ठोंबरे करत आहेत. त्याच्याकडे मिळून आलेल्या विवो मोबाईलबद्दल माहिती घेतली असता सदर मोबाईल हा त्याने एक दिवस अगोदरच शिवाजीनगर परिसरामधूनच एकाकडून जबरदस्तीने हिसकावून पळून गेला होता अशी माहिती मिळाली. त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यात सुद्धा त्याला ताब्यात घेण्याची तरतूद ठेवण्यात आलेली आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब, माननीय सहाय्यक पोलीस उपायुक्त श्री प्रशांत स्वामी साहेब, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपूर विभाग श्री कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ASI नलावडे, ASI ठोंबरे व पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी उत्कृष्टपणे केलेले आहे. आरोपीवर यापूर्वी काही गुन्हे दाखल नाही, आरोपीवर यापूर्वी कोणतेही गुन्हे नाहीत. त्याचे आतापर्यंत कुठलेही रेकॉर्ड पोलीस स्टेशनला उपलब्ध नाही. सर आरोपीचे काही साथीदार वगैरे आरोपीच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. मिळून आल्यास त्यांना पण त्यामध्ये अटक करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली. अटक कधी झाली? अटक 22/2/2026 रोजी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. PCR मिळाला का? त्यामध्ये त्याला 2 दिवस PCR मिळालेला होता आणि त्यानंतर त्याला माननीय न्यायालयाने यमशार मंजूर केल्याने त्याला हर्सुल कारागृह येथे रवाना करण्यात आलेले आहे.